नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवतोय शेवई उपमा. तर त्यासाठी बघा आपण साहित्य घेतले. तर आपल्याला इथं शेवया पाहिजे. तर तुमच्या अंदाजानुसार 4 माणसांसाठी मी हा शेवयाचा उपमा तयार करते. तर आपण इथं बघा 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, 1 मिरची घेतली तिखट आपण. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. त्यानंतर इथं आपण शेंगदाणे घेतलेत, थोडेसे जिरे, मोहरी, हिंग, अर्धा पाव चमचा आपण हळद घेतली, चवीनुसार मीठ, तेल आणि आपल्याला 2 ग्लास पाणी लागणार आहे. तर सर्वात आधी आपण कढई ठेवली आहे. कढई तापलेली आहे. कढईमध्ये आपण एक पळीभर तेल घालूया. त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे चांगले तळून काढायचे. व्यवस्थित असे हे शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे. शेंगदाणे तळतायत तोपर्यंत आपण इकडे शेवयांचा चुरा करून घेऊया. तर इथं बघा शेंगदाण्याचे आपण इथं तळून घेतलेले आहेत. शेवयांचा चुरा करून घेतलेला आहे आपण. मस्त कुरकुरीत असे आपल्याला शेंगदाणे तयार करून घ्यायचे. तर शेंगदाणे आपले तळून झालेत. एका वाटीमध्ये मी हे काढून घेते. त्यानंतर आता आपण ह्याच तेलामध्ये मोहरी घालून घेतली थोडीशी, थोडंसं जिरं घालून घेतलंय, थोडीशी हिंग टाकून घेतलेलं आहे. आता हिंग, जिरे, मोहरी तडतडली की ह्यामध्ये एक आपण मिरची टाकूया. तिखट तुमच्या आवडीने करा. मी इथं फक्त 1 मिरची वापरली. त्यानंतर आपण 2 कांदे घेतले होते ते टाकलेले आहेत आणि नंतर आपण इथं थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपल्याला हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता छान असा आपण हा चुरा करून घेतलेला आहे. आता बघा कांदा आपला छान इथं परतत आलेला आहे. चांगला 2-3 मिनटं कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं टोमॅटो टाकायचा आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून आपण इथं घातलेला आहे. टोमॅटो पण आपल्याला इथं 2 मिनटं कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं झालेत बघा आता. तर सगळं आपलं हे कांदा टोमॅटो छान परतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया. किंचित अशी आपण हळद घातलेली आहे आणि हळद घालून आपल्याला 1 मिनटं चांगला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता बघा इथं कांदा टोमॅटो हळदीमध्ये छान असं परतून निघालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोजून 2 ग्लास मी इथे पाणी टाकणार आहे. तर बरोबर 2 ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे, कारण आपण ह्या घरगुती शेवयांचा उपमा तयार करतोय. तर इथं बघा 2 ग्लास पाणी टाकले. चवीनुसार आपण वरून मीठ टाकून घेऊया. आता आधण आपल्याला चांगलं खळखळ उकळून घ्यायचे. तर इथं बघा आधण छान उकळलेले आहे आपलं. आता उकळलेल्या आधणामध्ये आपण चुरा केलेला शेवया आहेत त्या घालून घेणार आहे. तर बरोबर बघा 1 वाटी चुरा आपण हा शेवयांचा घातलेला आहे. आता व्यवस्थित असं आपल्याला इथं ह्या आधणामध्ये शेवया मिक्स करून घ्यायच्यात. तर बरोबर आपल्याला आधण हे 2 ग्लास लागणार आहे. त्यामुळं व्यवस्थित असं आपल्याला हे आधण पुरलं जाणार आहे. त्यानंतर वरून थोडीशी ताजी कोथिंबीर घालूया. तळलेले थोडेसे शेंगदाणे आपण बाजूला ठेवून थोडे शेंगदाणे इथं वापरलेले आहेत. आता सर्व साहित्य व्यवस्थित तयार करून आपल्याला ह्याच्यावर झाकण टाकून घ्यायचे. तर हे बघा इथं 2 ते 3 मिनटं मी झाकण टाकलेलं आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर थोडं बघा ह्यातलं पाणी आटलेलं आहे आपलं. आता पुन्हा थोडं पाणी राहिलेलं आहे. त्यासाठी आपण परत एकदा ह्याला 2 मिनटं झाकण घालूया. 2 मिनटानंतर बघा इथं आपला शेवया आहेत ते छान अशा बघा आता एकजीव झालेल्या आहेत. मस्त असा बघा छान असा आपला हा उपमा तयार झालेला आहे. तर इथं बघू शकता बरोबर 2 ग्लास पाण्यामध्ये आपल्या शेवया छान शिजलेल्या आहेत. त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घातली आपण पुन्हा. तर इथं बघू शकता मस्त असा हा जेव्हा आपण मॅगी खातो त्याऐवजी अशी शेवयाचा उपमा चवीला पण छान लागतो. आणि इथं बघू शकता एका प्लेटमध्ये आपण हा शेवयाचा उपमा आता वाढायला घेतोय. तर दिसायलाही सुंदर दिसतोय, तेवढाच खाण्यासाठी पण हा सुंदर लागतो. तर एका प्लेटमध्ये आपण हा शेवयाचा उपमा आता काढून घेतलेला आहे. तर इथं बघू शकता छान असा सुटसुटीत हा शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तर इथं बघू शकता अगदी सुटसुटीत आपला शेवयाचा उपमा हा तयार झालेला आहे. तुम्ही नाश्त्यासाठी असा शेवयाचा उपमा
एखाद वेळेस तरी करून खा, चवीला खूप छान लागतो. वरून थोडे याला शेंगदाणे घालून घेऊया. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. वरनं थोडी कोथिंबीर, लिंबूही टाकू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही छान झटपट असा आपण नाश्त्यासाठी शेवयाचा उपमा तयार केलेला आहे. किंवा मधल्या वेळेला भूक जर लागली तर त्यासाठी तुम्ही बनवा. आणि जर आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.